आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। मनसे लोकसभा लढणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। काल मुख्यमंत्री शिंदेंनी आक्रमक भूमिका घेतली होती आणि त्यानंतर आता मनसेचं बॅकआउट पाहायला मिळतंय का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। तर मुख्यमंत्री शिंदेंनी काल आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती आहे। मनसेच्या 2 आमदारांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। मुख्यमंत्री शिंदे यांनी काल सर्व जागांसाठी आक्रमक भूमिका घेतल्यानं मनसे लोकसभेची बॅकआउट करण्याच्या मानसिकतेत असल्याची माहिती समोर येते। लोकसभा निवडणुकीनंतर या विषयीचा निर्णय होणार असल्याची माहिती समोर येते। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, राज ठाकरेंची मनसे महायुतीमध्ये सामील होणार अशा चर्चा रंगलेल्या होत्या। राज ठाकरेंनी राज्यातील भाजपचे मोठे नेत्यांची भेट घेतलेली होती। एवढंच काय तर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतलेली होती आणि दिल्लीला जाऊन अमित शहा यांचीही भेट राज ठाकरेंनी घेतलेली होती। मात्र मनसे आता लोकसभा निवडणूक लढणार नाही अशी माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। ज्योत्स्ना, काय सांगाल? मनसेच्या महायुती प्रवेशावेळी वेगवेगळ्या प्रश्न विचारले जात होते, उत्सुकता निर्माण झालेली होती आणि लोकसभा लढणार का हाही एक मुद्दा होता। पण आता कुठेतरी मनसे बॅकआउट करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। नेमकं काय घडलेलं आहे, काय अपडेट्स आहेत त्याविषयी? फरा अगदी बरोबर आहे। आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती मुंबईतील वर्षा या शासकीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडली। या बैठकीमध्ये अनेक प्रकारच्या महायुतीच्या जागा वाटपाच्या बाबतीत सुद्धा चर्चा करण्यात आली आणि खास करून मनसेची महायुतीमध्ये झालेली उशिराची एंट्री त्यामुळे एक वेगळा ट्विस्ट जो आहे तो महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात निर्माण झाला होता। पण महत्त्वाचं म्हणजे आजच्या महायुतीच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्याजवळ असलेले सध्या 13 खासदार त्यातली एकही जागा सोडण्यास इच्छुक नसल्याचं सांगण्यात येत आहे आणि वारंवार मुख्यमंत्री यांच्या शिवसेनेची भूमिका हीच आहे की त्यांना सध्या त्यांच्याकडे असलेल्या 13ही जागा खासदारकीच्या ज्या आहेत त्या लढवायच्या आहेत आणि त्यामुळे भाजप आणि अजित पवार गट जे आहे त्यांची राष्ट्रवादी त्यांचं असं म्हणणं होतं की मनसे जे आहेत त्यांच्यासाठी जर जागा कोणी लोकसभेच्या सोडायच्या असतील तर त्या शिवसेनेने सोडाव्यात, अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सोडाव्यात। मात्र मुख्यमंत्र्यांची शिवसेना यासाठी तयार नव्हती आणि म्हणून आजच्या बैठकीमध्ये सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनसे जी आहे ती आता होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे त्यांचा एकही उमेदवार उतरणार नाहीये। मात्र मनसे जे आहे ते महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला आणि एकूणच महायुतीचा भाग असणार आहे। मनसे महायुतीचं समर्थन करणार आहे, पण मनसेनी बॅकआउट कोणत्या नियमावरती केलं किंवा कोणती नेमकी चर्चा झाली तर मनसे आता जरी लोकसभा निवडणार नसेल तरी विधान परिषदेची एक जागा आणि त्याचबरोबर ज्योत्स्ना मनसेला विधान परिषदेच्या 2 जागा दिल्या जाऊ शकतात अशी माहिती समोर येते। दरम्यान संजय शिरसाट हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊयात। शिरसाट सर, मनसे लोकसभेची निवडणूक लढणार नाही आणि तेही मुख्यमंत्री शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मनसेनं लोकसभेतून बॅकआउट घेतल्याचं कळतंय। तुमच्याकडे याविषयी काय माहिती आहे, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, मनसेने त्याच्यातून वॉकआउट केलेला असातला काही भाग नाहीये। आणखी या चर्चा ह्या परिपूर्ण आणखी झालेल्या नाहीत। मीडियाच्या माध्यमातून जे काही बातम्या येतात की शिवसेनेला 13 जागा भेटल्यात, त्याला 15 जागा भेटल्यात, असा कोणताही आकडा आतापर्यंत जाहीर झालेला नाही किंवा आणखी त्याची घोषणा झालेली नाही। तोपर्यंत हे सगळं अनधिकृत म्हणजे ज्याला बेस नसलेलं हे सगळ्या बातम्या आहेत। आता जी काही बैठक चालू आहे सीएम साहेबांची, डेप्टी सीएम साहेबांची आणि मनसेंची सुद्धा, तर हे सगळं चित्र उद्याच सोमवार मंगळवारी एक सर्व पिक्चर क्लिअर होणार आहे। आमचा आग्रह असा असणार आहे की मनसेने लोकसभा निवडणुकीमध्ये सहभागी होऊन जागा सुद्धा लढवाव्यात आणि त्यांना सुद्धा जागा देण्याची मानसिकता महायुतीची आहे। मग ती जागा कोणाच्या कोट्यातून मिळेल? नाही, कोट्याच्या कोणाचं हे तिन्ही नेते देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असेल, आणखी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, हे तिन्ही नेते मिळून ते कोणाच्या कोठ्यातून वगैरे नाही 48 जागा पाहिजे। कारण मनसेचा एकही खासदार नाहीये आणि ज्यांनी निवडून आणलेली आहे त्यांची जागा असं सूत्र आहे महायुतीचं। मग मनसेला कोणती जागा द्यावी? नाही, ती कोणती जागा देते याचा निर्णय नेते घेतील ना। हे बघा, काही जर तुम्हाला युतीमध्ये आणायचं असेल तर त्यांना तुम्हाला समाधान हे करावं लागेल। मग त्यावेळेला कोणती एखादी जागा 1-2 जागा गेल्या तरी त्याच्यामध्ये एवढं काही वाईट वाटून घेण्यासारखं नाहीये। निश्चितच शिरसाट सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर मनसे सोबत अजूनही चर्चा सुरू आहे, मंगळवारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असं शिरसाट यांनी सांगितलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।